मेळघाटात जलजीवन मिशन घर घर पाणी योजना कुचकामी ठरल्याचं समोर आलं। अमरावतीच्या मेळघाट परिसरात पाणी पाहायला मिळते। आकी खडीमल मोथा तारुबांधा लवादा गावात टँकरने सध्या पाणी पुरवठा सुरू आहे। अनेक गावात पाणी टंचाई पाहायला मिळते। टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी आहे। डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाण्यासाठी महिलांची पायपीट त्या ठिकाणी पाहायला मिळते। पाण्यासाठी महिलांची पायपीट अमरावतीच्या मेळघाट मधली पाणी टंचाई दाखवणारी ही भीषण दृश्य आपण पाहतो। संध्याकाळी सकाळी पाणीसाठी यायला लागते इथं। नळाचं पाणी असते ते आम्ही पित नाही, ते पण ते तिकडचं तळ्याचं पाणी असते ना, म्हणून आम्ही ते पाणी पित नाही। असं गाठासारखंच पाणी असते, आम्हाला आंघोळ करायला हेच पाणी न्यायला लागते। नाही तर नाही, फक्त हे टँकर जेव्हा काढतं म्हणजे बरसातमध्ये नाही येते, पाऊस पडते तेव्हा नाही येते टँकर। आता म्हणजे टँकर चालू झाले ना, नाही तर खळू न्यायला लागते पाणी इथून। इथे सगळे लोक एकत्र येतात, इथे गर्दी नाही होत? गर्दी मग नंबरवारी लावतो ना, म्हणजे काय डोक्यावरच नेतो ना मी। दुसरं काहीच नाही पाहिजे आम्हाला, म्हणजे नळाचं पाणी पिण्यासाठी म्हणजे हे सुविधा करून देतो मी फक्त, आता बस। 10-12 वर्ष झाले आमच्या हिरे आटते तर आम्हाला पाणीच नाही राहते। टँकर येऊन राहिले म्हणून आता पाणी थोडंसं काही आम्ही चांगलं पिऊन राहिलो, नाही तर आमच्या गावात निरा पाणीचंच टेन्शन आहे आम्हाला। आता टँकरचं जरा चांगलं पाणी येऊन राहिलं, नाही तर पुढे ते हिरीचं पाणी निरा खराब पाणी राहते, त्याच्यात जंतू राहतात, पोट दुखते, हातपाय दुखतात, हे अशी बिमारी येते। सगळे लेकरं बाळं घेऊन येतो आम्ही पाण्याला, कधी पाणी सरला नंतर। आता हे टँकरचं पाणी आहे तर आम्हाला जरा टेन्शन जराचे दूर झाले। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले। छगन, मेळघाटामध्ये जलजीवन मिशन घर घर पाणी या योजना राबवण्यात आला, मात्र या योजना या कुचकामी ठरल्याचं स्पष्ट दिसतंय, कारण तशी भीषण पाणी टंचाई सध्या मेळघाटमध्ये पाहायला मिळते। काय सांगशील सविस्तर? काही तांत्रिक अडचणीमुळे छगनशी आपला संपर्क होत नाही, मात्र अमरावतीच्या मेळघाट परिसरामध्ये पाणी पाहायला मिळत आहे। त्यातले प्रमुख काही गाव आहेत आकी, खडीमल, मोथा, तारुबांधा, लवादा गावात सध्या टँकरने पाणी पुरवठा सुरू। डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन पाण्यासाठी महिलांची पायपीट त्या ठिकाणी पाहायला मिळते। अमरावतीच्या मेळघाट परिसरामध्ये छगन, ज्या प्रकारची दृश्य आता समोर येत आहेत, भीषण पाणी टंचाई पाहायला मिळते, काय सांगशील सविस्तर? कारण आपण जे व्हिडिओमध्ये जे दृश्य बघतो आहे, विदारक चित्र जे आहे ते विहिरीवरून पाणी भरतानाचं महिलांचं चित्र दिसते आहे। आणि ही भीषण परिस्थिती सध्या मेळघाटमध्ये जाणू लागलेली आहे। दरवर्षी उन्हाळा लागला की या ठिकाणी पाणी टंचाईला अनेक नागरिकांना सामोरं जावं लागत असतं। अशीच सध्या भीषण परिस्थिती जी आहे ती मेळघाटमध्ये निर्माण झालेली आहे। आणि टँकरने या मेळघाटमधील 5 गावांमध्ये पाणी पुरवठा आता करण्यात येतो आहे। गेल्या अनेक वर्षापासून अशीच पद्धत जी आहे ती मेळघाटमध्ये सुरू असते। प्रशासनाकडून अनेकदा या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा केला जात असला तरी मात्र याच्यावरती कायमस्वरूपी उपाययोजना कुठल्याही अद्यापपर्यंत करण्यात आलेल्या नाहीये। त्यामुळे अनेक नागरिकांना डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन दिवसभर पाणी भरावं लागते आणि त्यामुळे त्यांची मजुरी देखील बुडते, असा आरोप देखील नागरिकांचा आहे। त्यामुळे एकंदरीतच जलजीवन मिशन अंतर्गत जी काही मेळघाटमध्ये कामं केली जाते आहे ती कामं सर्व कुचकामी ठरली असल्याचं या संपूर्ण परिस्थितीवरून निदर्शनात येते आहे। त्यामुळे या मेळघाटमधली जर का पाणी टंचाई नाहीशी करायची असेल तर या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करणं फार महत्वाचं आहे, गरजेचं आहे। कारण पाणी ही मूलभूत सुविधांमध्ये मोडतं। यासोबतच या मेळघाटमधली विजेची समस्या देखील मोठी आहे। स्वातंत्र्याला 78 वर्ष पूर्ण झाली असली तरी मात्र अनेक गावांमध्ये वीज जी आहे ती पोहोचलेली नाहीये। त्यामुळे मूलभूत सुविधा मिळावा याच मागणीसाठी नागरिक जे आहे मेळघाटचे ते धडपड करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। करण, नक्कीच छगन, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।